नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहोचलेला असताना नागपुरातील सुनीता जामगडे बेकायदेशीरपणे एलओसी पार करून पाकिस्तानात गेली होती। हीच सुनीता देशाच्या तपास संस्थांच्या रडावर आली आहे। तिने केलेल्या एका चुकीमुळे तपास संस्थांचा तिच्यावर संशय बळावला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनीता जामगडेची आता राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी केली जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलंय। या वर्षीपासून राज्यात जुनी पीक विमा योजना लागू होणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 2% प्रीमियम भरावा लागणार आहे। डोंबिवलीमधील एका 17 वर्षाच्या मुलीचे तिच्या मामाच्या मुलाबरोबर प्रेम होते। याला मुलीच्या कुटुंबियांकडून विरोध केला जात होता, म्हणून अल्पवयीन मुलीने मंगळवारी दुपारी खंबाळपाडा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान या आत्महत्ये प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूची निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या 1668 आरोपींना अटक केली। नियम धाब्यावर बसविणाऱ्या 151 दारू दुकान विरुद्ध ही कारवाई झाली। 129 अनुज्ञाप्ती धारकांवर 47 लाखांचा दंड ठोठावलाय, तर 15 दुकाने 5 ते 15 दिवसांपर्यंत निलंबित ठेवण्यात आली होती, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। जून महिन्याची चाहूल लागली तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। राज्य शासनाच्या सुधारित संच मान्यता धोरणाला राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा विरोध असताना शासनाने संच मान्यता निश्चित करण्यापूर्वीच शिक्षकांच्या बदल्यांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। मात्र संच मान्यतेपूर्वीच बदल्या झाल्या तर शिक्षकांना पुन्हा बदल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। जुन्या पद्धतीने संच मान्यता निश्चित करावी, नंतरच बदल्या कराव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे। गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच पिंपळी परिसरात नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले। ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे त्यांना 10,000 रुपयांची मदत केली जाणार आहे, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय। नागपूरमधील धापेवाडा येथील भक्ती फार्म मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन यांनी 800 ग्राम ते 1 किलो पर्यंत वजन भरणारे कांदे उत्पादित केले आहेत। याची माहिती खुद नितीन गडकरी यांनी दिली आहे। गडकरींनी याचा व्हिडिओ पोस्ट केला असून बिया कुठून आणल्या, काय तंत्रज्ञान वापरले याची माहिती दिली आहे। राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा तब्बल 335 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे। या सगळ्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी पळवल्याचा आरोप केला जातोय, तो पूर्णपणे खोटा आहे। हा अतिशय चुकीचा दावा आहे। अर्थसंकल्पांची पद्धत ज्यांना समजत नाही ती मंडळी असा आरोप करू शकतात, असं त्यांनी म्हटलंय। अलमट्टी धरणातून पाणी सोडवण्याविषयी धरण प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून कृष्णा आणि घटप्रभा नदीत पूर्व मान्सूनमुळे झालेल्या पावसाने विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे। या संबंधित धरण प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय। आज सायंकाळी 29 मे रोजी 5 वाजल्यापासून अलमट्टी धरणातून नदीपात्रात 10,000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। हा विसर्ग हळूहळू 20,000 क्युसेक पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता असून अलमट्टी धरणाच्या प्रवाहात येणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोरोना व्हायरस भारतात पुन्हा परतलाय। देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1200 पर्यंत पोहोचली आहे, तर आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रात कोविड-19चे 86 रुग्ण सापडले आहेत, तर पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान आणि इतर राज्यात सुद्धा सातत्याने कोरोना व्हायरस पसरत आहे। यामुळे राज्य सरकारकडून रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।